नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकांनो टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय करतो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे। हा व्हिडिओ एक प्रकारचा स्केच व्हिडिओ आहे। आता स्केच व्हिडिओ म्हणजे काय की या व्हिडिओमध्ये एक मी ॲक्ट केलेली आहे। आता ॲक्ट कशा संदर्भात आहे, जी काही आपली शिक्षक पात्रता परीक्षा 2021 ला झाली होती, त्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची घोषणा झाली होती। त्यानंतर आणि आत्ताचा दिवस म्हणजे आजचा दिवस यामधला जो काय कालखंड होता, या कालखंडामध्ये ज्या काही घटना घडल्या किंवा जे काही इव्हेंट्स झाले त्या सर्वांचं आपल्या मनावर काय परिणाम झाले, त्या सर्व घटनांमध्ये आपली विचार प्रक्रिया कशी होती, आपली भावना कशी होती, आपण कसे विचार करत होतो किंवा आपली विचार प्रक्रिया, आपली विचार प्रणाली कशी चालू होती, ही फक्त माझ्या एकट्याची नाही आहे। ही संबंध महाराष्ट्रातील शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची तयारी करणारे, शिक्षक भरतीची तयारी करणारे, या सर्वांची एक प्रकारची भावना आहे। सर्वजण जवळजवळ हे त्याच पद्धतीने तसाच विचार करत होते आणि ह्या घटना तशाच घडत होत्या। त्यावरच आधारित मी एक स्केच व्हिडिओ बनवलेला आहे। मी अशी आशा करतो की तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल। व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट करून सांगा। थोडासा एक नवीन प्रयोग केलेला आहे। रोज रोज वेगवेगळे व्हिडिओ असतात, हे असतं ते असतं, पण एक थोडासा वेगळा आणि आपल्या जीवाला चटका लावून टाकणारा असा एक छोटासा व्हिडिओ मी तयार केलेला आहे। तो तुम्ही नक्की हा व्हिडिओ आवडल्यावर कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हा व्हिडिओचे दोन भाग आहेत, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध। पूर्वार्धामध्ये एक स्केच व्हिडिओ असेल आणि उत्तरार्धामध्ये याच्यापेक्षा आणखीन काय भयंकर परिस्थिती आहे ते मी तुम्हाला सांगेल। आता व्हिडिओ चालू होईल, तो व्हिडिओ तुम्ही पहा। होणार दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार म्हणजे होणार 100% दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार। 2017 ला परीक्षा झाली, 2017 नंतर आता होणार आहे। एकदम मोठी शिक्षक भरती होईल, सर्व चांगलं होईल। एकदा का शिक्षक भरती झाली, दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीची परीक्षा झाली, सर्व चांगलं होईल। घरचं सर्व चांगलं होईल, घरची परिस्थिती सुधारेल, घरचे सर्वजण खुश होतील। एकदा का आपण शिक्षक म्हणून लागलो, आपलं लग्न सुद्धा एकदम थाटामाटात होईल, सर्व चांगलं होईल। त्यासाठी शिक्षक भरती व्हायला पाहिजे, त्यासाठी दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी व्हायला पाहिजे। होणार 5 वर्ष झालं, 2017 पासून नाही झालं ना, आता होणार म्हणजे होणार। दुसरी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आणि मी शिक्षक म्हणून नोकरीला लागणार म्हणजे लागणार, त्यात काही वादच नाहीये। लागणार, होणार आणि शिक्षक भरती होणारच। अनेक मोठी बातमी येते। टीईटीच्या 2019-20च्या परीक्षेमध्ये मोठा घोटाळा झालेला आहे। 7800 परीक्षार्थींना पैसे घेऊन पात्र केल्याची बाब उघडकीस आली आहे। पुणे सायबर पोलिसांच्या तपासातून ही माहिती समोर आली। पोलीस तपासात मोठे आकडे बाहेर येण्याची शक्यता आहे आणि या प्रकरणात राज्य परीक्षा परिषदेचा हा टीईटी घोटाळा कुठून आला मध्ये लगेच? चांगली परीक्षा फेब्रुवारीमध्ये होत होती, आता या सगळं टीईटीच्या घोटाळ्यामुळे वाटोळ होणार। चांगली परीक्षा फेब्रुवारीमध्ये होत होती, ह्या टीईटीच्या घोटाळ्यामुळे बट्टा बोळ करून टाकला सगळा। आता ही परीक्षा फेब्रुवारीमध्ये सुद्धा होती का नाही काय माहिती, देव जाणे। खरंच अक्षरशः अवघड आहे यार सगळं, आता खरंच अवघड आहे। आता कधी होईल काय माहिती। आता हा काय घोटाळा संपल्याशिवाय तर अवघड दिसत आहे सगळं। हे सगळं मूड खराब झाला। मेला होईल बहुतेक, आता मेला होईल, नाही जुलै ऑगस्टला होईल। मेला नाही झाली, मग आता नक्कीच जुलै ऑगस्टमध्ये तरी होईल जुलै ऑगस्टला तरी होईल। जुलै गेला, जून जुलै गेला, ऑक्टोबरला होईल असं म्हणत आहेत। होईल नक्की, ऑक्टोबरला तर होईल। आता जोरात तयारी करायला पाहिजे। होईल ऑक्टोबरला, होईल आता ऑक्टोबरला होईल। मेला नाही, जून जुलैला नाही, ऑगस्टला सुद्धा नाही। प्रकरण कोर्टामध्ये गेले, नक्कीच आता डिसेंबरपर्यंत होईल, कारण कोर्टामध्ये गेले म्हणजे कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे की डिसेंबरपर्यंत घ्यायला पाहिजे। जो रोड मॅप आहे तो डिसेंबरपर्यंत सांगा।
होईल, डिसेंबरमध्ये तरी होईल, होईल डिसेंबरला होईल. हत्तीरे की गेला डिसेंबर, पण डिसेंबर गेला, 2022 असंच गेलं, पण परीक्षा काय झाली नाही. आता देव जाणं 2023ला तरी होईल का नाही काय माहिती. अवघड आहे, अक्षरशः खरंच खूप अवघड आहे यार. कोर्टात तर प्रकरण चालू आहे. परीक्षा तर फेब्रुवारीमध्ये घेणार आहे म्हणतात. जानेवारी संपत येत आहे, आणखीन कशाचाच काय पत्ता नाही. परीक्षा परिषदेला विचारा, काहीच पत्ता नाही. आपले शिक्षण मंत्री वारंवार म्हणतात परीक्षा फेब्रुवारीमध्ये घेणार. होणार का नाही काय माहिती, अवघड आहे. संपला, जानेवारी संपत आला आणि फेब्रुवारीमध्ये काय घेणार तर कसं घेणार काय माहिती. यस, अखेर होत आहे परीक्षा 22 फेब्रुवारी ते 3 मार्च. शेवटी होत आहे दुसरी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. यस, मी लागणार. झाली बाबा एकदाची परीक्षा, आता प्रतीक्षा फक्त निकालाची. खतरनाक होता आहे BPS पॅटर्न. दे कसा का होईना, पण झाली एकदाची परीक्षा. आता निकालाची वाट पाहू, कसा लागतो तो पाहू. शिक्षण मंत्री तर म्हणत आहे 30,000ची भरती करणार. शिक्षण मंत्री म्हणाले 30,000 जागांची भरती करणार. म्हणजे होणार नक्की. शिक्षण मंत्री म्हणत आहे 30,000 जागांची भरती होणार, तर 30,000 जागा भरणारच. 12 जून पूर्वी मी शिक्षक म्हणून लागणार आणि 12 जूनला पहिल्या दिवशी मी शिक्षक म्हणून शाळेवर असणार. यस, 12 जून. मार्च गेला, एप्रिल गेला, मे सुद्धा गेला, पण कशातच काय नाही. त्यामुळे संच मान्यता प्रक्रियेतील नियमानुसार हे सर्व विद्यार्थी अतिरिक्त म्हणजेच बोगस विद्यार्थी ठरण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी बोगस ठरल्यास 60,000 शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे आणि त्यामुळे शिक्षक भरतीची घोषणा फसवी असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळानं केलाय. आणि हे जर अतिरिक्त ठरलेले शिक्षक यांचं जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये याच्यानंतर शिक्षक भरतीच होऊ शकणार नाही. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. वाह, एक नंबर, जबरदस्त. इकडे 67,000 जागा रिक्त आहेत म्हणून सांगणार, त्यात 30,000 शिक्षकांची भरती करणार म्हणून सांगणार, आणि इकडे डायरेक्ट 60,000 शिक्षकात रिक्त म्हणून. वाह, काय कारभार चाललाय मस्त. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. 67,000 जागा रिक्त, 60,000 अतिरिक्त शिक्षक. मस्त. ह्याला म्हणतात पालत्या घागरीवर पाणी घालणं. जून चालू झाला, परिस्थिती आहे तशीच. 12 जूनला शाळेवर शिक्षक म्हणून लागणार असं सांगण्यात आलं, असं स्वप्न दाखवण्यात आलं. 12 जून सुद्धा गेली आणि काय, मी आहे तिथंच. मस्त. 12 जूनला लागणार होते मी शाळेवर. वा रे वा, शिक्षण मंत्री वा. तेरा वादा. गेली 12 जून. आता ऑगस्टला म्हणल्यात होणार. आता ऑगस्टला शिक्षक भरती होणार. ऑगस्टला शिक्षक भरती होणार. शिक्षक होणार. ऑगस्टला शिक्षक भरती होणार. पवित्र पोर्टल चालू होणार. रजिस्ट्रेशन चालू होणार. शिक्षक होणार. आता ऑगस्टला होणार आहे. कोणी काय म्हणायचं नाही, होणार आहे. नाही तुम्ही काय म्हणायचं नाही, होणार आहे. ऑगस्टला होणार आहे भरती. होईल, ऑगस्टला होणार आहे. शिक्षक होणार आहे. मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है मेरा. तर मग 12 जून झाले. 12 जूनला आपण शिक्षक म्हणून शाळेवर जॉईन होणार होतो. आपला पहिला दिवस म्हणून शिक्षक म्हणून शाळेवर असणार होतो. लागली का नोकरी? नाही ना. शासनाने आणखीन आपल्याला शिक्षक म्हणून नोकरी दिलेली नाहीये.
खूप भयानक परिस्थिती आहे। शासन फक्त चालढकल करत आहे, वेळ वाढवत आहे आणि आपलं वय सुद्धा वाढवत आहे। असंच पुढे ढकलत आहे। आता ऑगस्ट सांगितलेले आहे, आता ऑगस्टमध्ये काय करतील काय माहिती। तोपर्यंत वाट बघण्याशिवाय काहीही पर्याय नाही आपल्याकडे। आता जे काही शिक्षक भरतीचे मृगजळ आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगण्याचा प्रयत्न केला। आता हे शिक्षक भरतीचे मृगजळ म्हणजे एक मृगजळ नसून एक मायाजाळ आहे, दलदल आहे। ह्या दलदलीमध्ये आपण जितकं हातपाय हलवत आहोत तेवढं आपण बुडत जात आहोत। आता परिस्थिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण ह्याच्यापेक्षा आणखीन भयंकर परिस्थिती आहे। आता 1 महिना झाले मी कुठलाही व्हिडिओ टाकलेला नाहीये, कारण व्हिडिओ टाकण्यासाठी चांगलं असं वातावरण सुद्धा नव्हतं आणि अशी नवीन माहिती सुद्धा नव्हती की जी तुम्हाला सांगावी। रोज रोज तेच उठून ती बातमी, तीच बातमी, आनंदाची बातमी, खुशखबर, ह्या विद्यार्थ्यांना स्कोप, त्या विद्यार्थ्यांना स्कोप, हे 100% लागतील, एवढं मेरिट असेल, तेच ते परत व्हिडिओ टाकून टोप्या घालण्याचं काम आपल्याला करायचं नव्हतं। आता बरेच जण करत आहेत। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा खूप जण आपला फायदा घेत आहेत। असे काही लोक असतात ते काम करतच असतात, पण आपलं नुकसान होत आहे ह्याच्यामधून। पण आता ह्या 1 महिन्याच्या काळामध्ये मी संपूर्ण जवळजवळ सर्वच व्हिडिओ पाहिले। सर्व व्हिडिओच्या मध्ये जे काही कमेंट्स होत होत्या त्या कमेंट्स वाचून अक्षरशः रडू येत होतं। इतकी भयानक परिस्थिती आहे विद्यार्थ्यांची, म्हणजे सर्वसामान्यांची। आता आपण या शिक्षक भरतीमध्ये किंवा याच्यामध्ये ओढले कसे गेलो हो। 2008ला आणि 10ला CET झाली, त्याच्यामार्फत शिक्षकांची भरती झाली। मग ही भरती झाल्यापासूनच DED कडे कल वाढला। मग आता ह्या DED कडे कल कुणाचा होता तर सर्वसामान्य पण मध्यम वर्गांचा कल होता। आता त्या काळची परिस्थिती खूप वेगळी होती। भरमसाठ DED कॉलेज झाले, मग लवकर DED करून डायरेक्ट नोकरी भेट होती। तेव्हा अंतर्वासिता एक विषय होता, म्हणजे 6 महिन्याची, तो चालू होतं, सगळं चालू होतं। मग सगळेजण त्याच्यामध्ये ओढले गेले। आता याच्यामध्ये मोस्टली हे आर्ट्स करणारे होते ते तिकडे ओढले गेले। मग आता सायन्स आणि कॉमर्स करणारे सुद्धा होते, पण ते मध्यमवर्गीय जास्त होते। मग ह्याच्यामध्ये कसं होतं, 2 वर्षाचं 20-20 हजार, 25-25 हजार, 2 वर्षाचे 40-50 हजारामध्ये आपलं DED होत होतं आणि BED 1 वर्षाचं होतं ते सुद्धा 20-25 हजारामध्ये होऊन जात होतं। त्यानंतर लगेच नोकरी लागत होती। मग आरामामध्ये 50 ते 60 हजारामध्ये आपलं DED पूर्ण होत होतं आणि BED 30 हजारामध्ये पूर्ण होत होतं आणि ते मध्यमवर्गीयांना परवडण्यासारखं होतं। त्यानंतर लगेच नोकरी भेटणार होती, हा विषय होता। मग सर्वजण तिकडे ओढले गेले। पण नंतर परिस्थिती अशी झाली की 2010ला परीक्षा झाल्यानंतर त्यानंतर झाली नाही। 2013ला TET काढली। मग TET काढल्यानंतर ही TET असंच चालू राहिली। 2018 आणि 19 तर घोटाळा जग जाहीर आहे। 2016ला TETचा पेपर फुटला, तो डबल झाला। मग एवढं सर्व असताना 2017ला परीक्षा झाली, 2017 नंतर आणखीन झाली नाहीये। मग आता इथं परिस्थिती काय आहे, खूप भयंकर आहे। आता 2017ला ज्यावेळेस परीक्षा झाली होती त्यावेळेस खूप जणांचे परीक्षा झाल्यानंतर लग्न जमले होते। मग आता ते आशा होती की आता परीक्षा झालेली आहे, पोर्टल 1 वर्षानंतर चालू झालं, मग लग्न जमवलेलं होतं। मग पोर्टल चालू व्हायला 1 वर्षामध्ये पुन्हा कोरोना आला, जॉईनिंग भेटल्या नाही, ती वेटिंगवर गेलं, 1ली ते 5वीच्या याद्या लागल्या नाहीत, पुन्हा ते ब्रिज कोर्समुळे अडकून बसलं। मग ह्यांचे जी लग्न जमलेले होते ते अक्षरशः लग्न तुटली। पोरांची एवढी भयानक परिस्थिती आहे, कारण त्या पोराला जॉब भेटला नाही तर कोणती मुलगी देईल का कोण? नाही ना, तुला जॉब नाही तर आम्ही आमची मुलगी तुला कशी देऊ? तुझ्या जॉबचं भवितव्य काय आहे, नोकरी कधी भेटेल हे काही सांगता येत नाहीये। आणि ते अशी आणखीन पण अशी आहेत की त्यांना आणखीन सुद्धा जॉईनिंग भेटलेली नाहीये। लग्न मोडले ते मोडलं, त्यानंतर सुद्धा आणखीन जॉईनिंग नाहीये। परिस्थिती एवढी खूप भयानक आहे। ह्यामध्ये सर्वात जास्त खतरनाक परिस्थिती मुलांची झालेली आहे। एकतर मुलांना कोण मुलगी देत नाहीये। मुलगी कधी देतात, ज्यावेळेस त्याला नोकरी लागते। नोकरी लागल्यानंतर सुद्धा त्याचं घरदार बघितलं जातं, शेत आहे का नाही बघितलं जातं, सगळं व्यवस्थित आहे का नाही बघितलं जातं, घरचे व्यवस्थित आहेत का, सेपरेट राहतो का, सगळं नाना फलाना सगळं पाहिलं जातं। पण आता इथं ह्याला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करून सगळं करून सुद्धा आणखीन जॉब भेटत नाहीये। अशांचे बरेच जणांचे लग्न मोडलेले आहे। 2017 पासून आत्ता परीक्षा झाली, आत्ता परीक्षा होऊन सुद्धा आणखीन परिस्थिती जशीच तशी आहे, काहीही बदल नाहीये। सध्याच्या घडीला तर काही जणांचे लग्न जमलेले आहेत, म्हणजे अगोदर हे परीक्षा होण्याच्या अगोदर काही जणांचं लग्न जमलं होतं। मग आता ते वाट पाहत होते की परीक्षा झाल्यानंतर लवकर जॉईनिंग होईल, पण आणखी त्यांना जॉईनिंग भेटत नाहीये। मग आता मुलीकडले त्यांना प्रेशर करत आहेत, तुला कधी नोकरी लागणार, हे करणार ते करणार, परीक्षेसाठी आम्ही लग्न थांबवलं, लग्न होऊ दिलं नाही लवकर, साखरपुडा झालेला तसाच ठेवला, नाना फलानं।
पण एवढं होऊन सुद्धा त्याला नोकरी भेटली नाही, तर आता मुलीकडले मंडळी वैतागून ते लग्न रद्द करत आहेत, रिश्ता मोडत आहेत. अशा भयानक परिस्थिती घडत आहेत. एकतर मुलांचे लग्न जमत नाही आहेत, जमलेले लग्न मोडत आहेत. का तर ही भरती प्रक्रिया लवकर पूर्ण होत नाही आहे, नोकरी लागत नाही आहे. आणि आता बऱ्याच जणांना कळलेलं आहे की 2017ची भरती किती दिवस चालली आणि हे सुद्धा किती दिवस चलल. मग ह्याच्यामुळं आम्ही आमच्या मुलींना अडकून ठेवायचं का, तिचं भविष्य धोक्यात घालायचं का, असे बरेचसे प्रश्न आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या कारणामुळे हे होत आहे. हे झालं मुलांच्या बाबतीत. आणखीन वेगवेगळ्या खूप समस्या आहेत. घरची परिस्थिती बेताची आहे, घरचं सगळं सांभाळायचं आहे, नोकरी एक आशा होती ते भेटत नाहीये. खूप भयानक आणि भयानक परिस्थिती आहे. हे झालं मुलांचं. पण मुलींची परिस्थिती वेगळी नाही आहे. याच्यातल्या मुली ह्या जास्त महिला मंडळ ह्या जास्त मॅरिड आहेत. आपल्या DED BEDला ह्या सगळं महिला मंडळ जास्त मॅरिड असतात, लवकर लग्न झालेले असतं. त्यानंतर हे कसं तरी आपलं घर संसार सांभाळून, नवऱ्याची मर्जी सांभाळून, सगळ्यांच्या विरोधात जाऊन कशी तरी परीक्षा दिलेली आहे, सगळं दिलेलं आहे. आता नोकरी लागेल, पण नोकरी लागायचा काय पत्ता नाही आहे. हे सगळं होत नाही. घरच्यांचा विरोध असताना DED BED केलं, अभ्यास केला, चांगले मार्क्स घेतले, पण नोकरी भेटत नाही आहे. पुन्हा घरचे विचारतात एवढं खटाटप करून काय भेटलं, मिळाली का नोकरी? नाही ना, अगोदरच संसाराकडे लक्ष दिलं असं तर बरं झालं असतं, लेकरं चांगले झाले असते, हे चांगले झाले असते. तुझ्या ह्या नादामुळे लेकरांकडे लक्ष दिलं नाही, नवऱ्याकडे लक्ष दिलं नाही, फलानं बिस्तानं, अशा वेगवेगळ्या समस्या आहेत. हे झालं लग्न झालेल्यांचे. पण काही महिला मंडळ असे आहेत की त्यांचे लग्न झालेले नाही आहेत, ते लग्नाच्या वाटेवर आहेत, त्यांचे लग्न जमवत आहेत. पण आता ते कशाची वाट बघायची, चांगले मार्क्स भेटलेले आहेत, नोकरी चांगली लागेल. नोकरी चांगल्या लागल्यानंतर मग त्यांच्या अपेक्षा थोड्याशा वेगळ्या असतात. पण नोकरी कुठे भेटेल, कुठल्या जिल्ह्यामध्ये भेटेल, कुठल्या तालुक्यामध्ये भेटेल ते माहिती नाही आहे. मग आता जर लग्न जमवलं, लग्न केलं आणि जॉब दुसरीकडे लागला आणि पुन्हा लग्न झाल्यानंतर नवऱ्याने जॉब नाही करू दिला तर ही सुद्धा परिस्थिती आहे. आणि जरी नवऱ्याने करू दिला तर नवरा इकडं, बायको तिकडं, मग असं कसं, लग्न करून काय उपयोग आहे. हे बऱ्याचशा समस्या निर्माण होतात. ह्या सर्व समस्या इथं निर्माण झाल्या, ह्या फक्त लग्नाच्या आहेत. आणखीन अशा बऱ्याचशा वेगवेगळ्या समस्या आहेत. ह्या सगळ्या समस्यांना शिक्षक भरतीचे पोरं फेस करत आहेत. परिस्थिती खूप भयानक आहे. शासन आणखीन याच्यावर काहीही उपाययोजना करत नाहीये. लवकर भरती प्रक्रिया कशी पार पाडायची याच्यावर उपाय नाहीये. मध्येच वेगवेगळे काहीतरी कारण सांगत आहेत, मध्येच वेगवेगळे काहीतरी नियम काढत आहेत. हे सगळे नियम काढून सर्व कारभार दमानं धीरानं चालू आहे. आणि आता परिस्थिती अशी होऊन बसलेली आहे की हे सगळं करून सोडूनही देता येत नाहीये आणि धरूनही बसता येत नाहीये. धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय, अशी चालू झालेली आहे. नेमकं काय करावं काय नाही हे काहीही कळत नाही. एवढं भयानक वास्तव्य सध्याच्या घडीला आहे. हे सगळं मी का सांगत आहे, कारण हे घडत आहे. प्रत्येकाच्या मनातील भावना आहे, हे सगळीकडे दिसत आहे. हा रोष आहे. हा रोष आज ना उद्या आपल्याला रस्त्यावर उतरावाच लागणार आहे. त्याशिवाय काहीही पर्याय दिसत नाहीये. शांत बसून, दमानं धीरानं, पेशन्स ठेवून, संयम ठेवून तर किती ठेवणार. आपण 2017चा पाहतोय, आत्ताही तेच होत आहे. मग पालत्या घागरीवर पाणी घालण्यापेक्षा काहीतरी उपाययोजना केलेल्या गरजेच्या आहेत. त्या आता हळूहळू करायला हवेतच. ठीक आहे, मी आणखीन याच्यापेक्षा काही जास्त सांगत नाहीये. जो काही स्केच व्हिडिओ बनवला होता तो तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि मला जे काही बोलायचं होतं, ज्या काही भावना होत्या त्या सगळं सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पाहून तुमचा काही फायदा झाला आहे असं वाटत असेल तर तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.